मध्ये काही अनेक आलेले बदल आहेत। एक मोठा असाही एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांनी गाड्या विकलेल्या आहेत त्या सेकंड हँड गाड्यांमध्ये एक नवीन त्यांनी बदल घडवलेला आहे। तर त्याच्यात जे ऑटोमोबाईल विकणारी लोक आहेत त्यांनी जो सेस भरलेला आहे तेही अडचणीत आलेले आहेत। एक मोठा पॉलिसी डिसिजन। त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण हे बदल केले त्याचा अर्थातच आम्ही स्वागतच करतो, पण त्याच्याबरोबर काही गोष्टींचे सेस कमी जास्त झालेत। काही ज्या म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा त्यांचे जे सगळ्या एजन्सीज असतील त्या थोड्या अडचणीत आल्या आहेत। त्याचा विचार हा बदल करताना तो एक जो कूलिंग पिरियड असतो शिफ्ट होताना याच्यात या सगळ्या जे व्यवहार आहेत त्याच्यात थोडासा माणुसकी किंवा त्या एजन्सीजला सगळ्या आधार मिळेल असे निर्णय घ्यावे। उपराष्ट्रपति चुनाव है आज, सगळे मराठी, पहिलं मराठी। चांगली गोष्ट आहे। मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल। एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कुणाची राख होत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानीमनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये, कारण का प्रत्येक जण आपापल्या विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे। आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ध्यानीमनी कधी आलं नाही, माझ्या तरी आलं नाही। सिंचन घोटाळ्यावरनं तत्कालीन अभियंता जे होते पांढरे त्यांनी आरोप केलेला आहे की चितळे समितीने आपल्या बाबी व्यवस्थितरित्या मांडले नाही। जर त्यांनी व्यवस्थित रिपोर्ट दिला असता उच्चस्तरीय समिती नेमून जर चौकशी केली तर अजित पवारांना अजूनही जेलमध्ये जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। मला एक तर या विषयाचा माझा फारसा अभ्यास नाही आणि मला वाटतं हे सगळे आरोप प्रत्यारोप त्या काळात देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी गेले। हा मला प्रश्न विचारायच्या ऐवजी तुम्ही माननीय देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला, कारण का त्यांचा माझ्यापेक्षा या विषयात जास्त अभ्यास आहे।